नमस्कार मित्रांनो. रहस्य गावाकडचे. आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत काजव्याबद्दल. आपण मराठवाड्यामध्ये काजव्याला सोनकिडा असं पण उल्लेखतो, ज्याच्यामध्ये प्रकाश निर्माण होतो. जवळपास प्रत्येकालाच या प्रश्नाचं कुतूहल वाटायचं की काजवा म्हणजे काय आणि तो कसा चमकतो. लहानपणी तर काजवे पाहण्याची फार कुतूहल वाटायचं. हल्ली मात्र काजवे फारसे दिसत नाहीत. तर काजवे हे मृदुकाय शरीराचे कीटक आहेत, जे पेटल या प्रकारात मोडतात. खरं तर हा उजेड काजव्याचा असतो. काजवा त्याच्या उदराच्या शेवटच्या टोकाकडील भागातून पिवळसर हिरवा किंवा फिकट लाल असलेला प्रकाश उत्सर्जित करत असतो. या प्रकाशाची वेव्हलेंथ 510 ते 670 nm इतकी असते. हा प्रकाश अगदी शीतल असतो, म्हणजेच मंद असतो. त्यामुळे त्याला शीतप्रकाश असंही म्हणलं जातं. जसं की बल्बसुद्धा आपणास उजेड देत असतो. उजेड देताना मात्र तो गरमसुद्धा होत असतो, म्हणजेच बल्ब प्रकाशासोबत उष्णतासुद्धा निर्माण करतो. कारण उष्णता उत्सर्जित केल्यास बल्बप्रमाणे त्या काजव्याचा शरीरसुद्धा गरम होऊ शकतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो. मित्रांनो, संपूर्ण ज्ञानसृष्टीमध्ये काही मोठे जीव असे आहेत जे की स्वयंप्रकाशित आहेत आणि काजवा त्यातील एक छोटासा कीटक आहे. खरं म्हणजे काजवा जगभरामध्ये सगळीकडे आढळतो. काजव्याच्या प्रजाती टोटल 2000 पेक्षा जास्त आहेत. साधारणपणे सांगायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जंगल किंवा मोठे वृक्ष असतात तशा वातावरणामध्ये काजवे वाढत असतात. आणि तसं सांगायला गेलं तर काजवामध्ये नर आणि मादी दोन्ही चमकत असतात. आपण जे काजवे झाडावर हवेत उडताना पाहत असतो, सुयोग साथीदार ओळखण्यासाठी काजवे त्याच्या चमकण्याच्या प्रकाशित उत्सर्जित करण्याच्या क्षमतेचा उपयोग करत असतात. मादीच्या चमकण्याच्या पद्धतीमुळे नर काजव्याला मादी कुठे आहे ते समजते. मित्रांनो, जेव्हा काजवा चमकत असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये रसायन क्रिया घडत असते. ल्युसिफेरियन नावाचा एक रसायन असते, जे ल्युसिफेरियस नावाचे विकर एन्झाईम तयार करत असते. ऑक्सिजनबरोबर संयोग करून ऑक्सिजन सेफेरियस नावाचा एक निष्क्रिय रेणू तयार करत असतो. ल्युसिफेरियन ही प्रक्रिया वेगाने होऊन प्रकाश बाहेर पडतो. रासायनिक प्रक्रिया 2 चरणामध्ये होत असते. हल्लीच्या काळामध्ये आपल्याला काजवे खूपच कमी बघायला भेटत आहे. याचं कारण पुढे शेतात देखील माणसे फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे इतर उपद्रवी कीटकापाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाशा आणि इतर काजव्यासारख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट होत आहेत. असे की काजवे कोशातून बाहेर आले की त्यांच्याजवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोशातून बाहेर आल्यावर त्यांच्या आयुष्यावर केवळ 10 ते 15 दिवस असते. हो मित्रांनो, एवढ्या कमी वेळात त्यांना मादीसोबत मिलन करून त्यांची पुढची पिढी निर्माण करायची असते. ही स्पर्धा नेहमी सुरूच असते त्यांची. म्हणून बरेचदा नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकर मरूनसुद्धा जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी आलीपासून कोश आणि कोशातून काजवा तयार व्हायला तब्बल 1 वर्ष काळ लागतो. आणि आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अशा रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात. तर मित्रांनो, काजवा हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. जसं जसं वातावरणसुद्धा बदलत आहे तशा पद्धतीने सगळ्या कीटकाचा सुद्धा नाश होत आहे. तर वातावरणामध्ये खूप बदल होत आहे. त्यामुळे पक्षी, कीटक खूप कमी प्रमाणामध्ये आता बघायला भेटत आहे. या येणाऱ्या पुढच्या पिढीला काही बघायला भेटेल की नाही हे सुद्धा माहीत नाही. मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज आपण थोडक्यामध्ये काजव्याबद्दल जाणून घेतलं आहोत.
तर मित्रांनो, आजच्या भागात आपण येथेच थांबूया. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमचे मत मांडायला विसरू नका. तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला पुढचा ब्लॉग बनवायला प्रोत्साहन भेटतो. नमस्कार.